अच्छा, आणि टार्गेट यावर्षी किती थरांचं आहे मग? तर अजून खेळाडूंची भरणा चालू आहे, खेळाडू येतील आणि मग आमचा अजून प्रॅक्टिसवर निर्भर राहील की आम्ही 8 लावू किंवा 9 लावू किंवा अजून काही 10 थराची अपेक्षा जी काय आहे ती. नमस्कार, मी किरण गीते. श्रावण महिना म्हटलं की खूप सारे सण म्हटलं की उत्साह, आणि त्यातल्या त्यात स्पेशल म्हणजे दहीहंडी असेल ना तर सगळ्यांचा उत्साह काहीतरी वेगळाच असतो. मग दहीहंडी म्हटलं की आपल्याला सगळ्यात आवडतं म्हणजे त्यांचं पथक. आज आपण त्याच पथकाकडे आलेलो आहेत, ज्या पथकाने आपल्या देशाचं नाव जगभरात गाजवलेलं आहे. त्या पथकाचं नाव आहे जय जवान गोविंदा पथक. त्यांचा आजपर्यंतचा काय अनुभव होता, ते कशी प्रॅक्टिस करतात, ते सगळं त्यांच्याकडून आज आपण जाणून घेणार आहोत. ए भाई लोग चला, प्रॅक्टिस चला. वेळ फार कमी आहे, खेळाडू पण कमी आहेत, आज अमावस्या आहे. हां, तुम्हाला मी खास करून ओळख करून देतो. आमचा नितीन गिजे. नितीन वय वर्ष 7व्या वर्षापासून आज खेळतोय गोविंदामध्ये. आता 28-29 वर्षाचा झालाय. 5व्या थरावरचा अनुभव, 6व्या थरावरचा अनुभव आणि आता खेळत असताना 9व्या थरापर्यंत चांगले अनुभव आमच्या नितीनला आहेत. आणि नितीनचं एक बोलायचं झालं तर उत्कृष्ट असा हा कबड्डीपटू आहे. पूर्व उपनगरात गाजलेला आहे आणि पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये त्याचे दौरे झालेले आहेत. त्या बऱ्याच ठिकाणी तो खेळलेला आहे. स्वामी समर्थ स्पोर्ट्स क्लबचा खेळाडू आहे, जयजवानचा खेळाडू आहे, जॉलीचा खेळाडू आहे. आमची टीम एक मजबूत आहे. आमच्या जॉलीतले बरेच खेळाडू आहेत आमच्या इथे. चांगले खेळाडू आमच्या गोविंदा पथकात सहभागी आहेत. आणि नितीन एक खूप प्राऊड फील असला खेळाडू आहे आमचा. आणि एक का बोलला ना तर एकटाच आहे तो आमचा. थोडा लाजरा आहे. तर आज आपल्या सोबत आहेत जय जवान गोविंदा पथकाचे प्रशिक्षक, ज्यांचं नाव आहे संदीप ढवळे. त्यांचा आजपर्यंतचा प्रवास काय सांगतो हे आज आपण थेट त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर सर, तुमचा आजपर्यंतचा अनुभव कसा होता या पथकासोबतचा? खूप आनंददायी आणि जीवाला लागणारा असा प्रवास आमचा. आमच्या गोविंदाची स्थापना 2000 साली झाली आणि ती आतापर्यंत म्हणजे 2022 चालू आहे. गेल्या 22 वर्षांमध्ये आम्ही भरपूर अनुभव थराचे अनुभवलेले आहेत. अच्छा, आणि सर तुम्ही म्हणजे साधारण किती खेळाडू या पथकामध्ये आहेत? सुरुवातीला 2000 साली माझ्याकडे फक्त 15 ते 20 खेळाडू होते. तिथनं स्थापना झाली. त्याच्यानंतर जवळजवळ 50 ते 60 खेळाडू फक्त खेळायला होते. आणि आजच्या तारखेला म्हणजे 2022 पर्यंत माझ्याकडे 640च्या वर खेळाडू आहेत. म्हणजे 700 खेळाडू आहेत. आता 700 खेळाडू तुमच्या सोबत या ग्रुपमध्ये आहेत. तुम्ही प्रशिक्षणाची सुरुवात कशी केलीत? प्रशिक्षणाची सुरुवात म्हणजे कसं आहे ना की आम्ही सगळे कबड्डी खेळणारी मुलं आहोत. जयजवान मंडळ होतं आमचं. जयजवाननंतर आमचं स्वामी समर्थ मंडळ आहे, जॉली मंडळ आहे. असं खेळत असताना एक मनात कल्पना आलेली की त्यावेळी म्हणजे बघायला गेलं तर आम्हाला नोकऱ्या सुद्धा गावात नव्हत्या. नोकऱ्या तुम्ही राहता कुठे पहिलं विचारलं जायचं. तर आम्ही म्हणालो की जोगेश्वरी म्हटलं की सगळ्यांची हेच व्हायचं, त्या देवाला माहिती. मग नोकऱ्या नसायच्या. नोकऱ्या नसल्या कारणाने आम्ही एक आमचा एरिया चांगला आहे, तो लोक समाजोपयोगी कार्यक्रम करतात या भावनेतच आम्ही आमच्या गोविंदाची स्थापना केली. अच्छा, म्हणजे जोगेश्वरीचे आहात हे ऐकल्यानंतर तुम्हाला नोकरी देत नव्हते, त्याच्या मागचं कारण काय होतं? त्याचं मागचं कारण दंगली करणारी मुलं आहेत तिकडे, भांडणं करणारी आहेत, अशा बऱ्याच गोष्टी होत्या. कितीतरी म्हणजे रिक्षावाला जरी म्हटलं ना भाई आम्हाला लोक जोगेश्वरी जाणे का या शिवटेकडी जाणे का, तो म्हणजे कोणी यायचं ना आमच्यासोबत. अच्छा, अशा स्थितीतला तो गोविंदा उभा केलेला आहे. कसं वाटतंय जय जवान गोविंदा पथक असतो ना एकदम रांगडा, बघताय ना? तुम्हाला माहित असेल 2012 सालचा जय जवान गोविंदा पथकाचा 9 थरांचा विक्रम तुम्हाला आठवत असेल. जो टॉपला जाणारा एक्का होता ना, तो होता नव्हता, तो ती होती. तर ती जी मुलगी होती ना ती आज आपल्यासोबत इथे उपस्थित आहे आणि आज तिच्यासोबत आपण गप्पा मारणार आहोत. तिचा अनुभव कसा होता ते तिच्याकडूनच थेट जाणून घेणार आहोत. हाय. हाय. तुझं नाव सांग मला. माझं नाव प्राप्ती निलेश देसाई. अच्छा, तर ही तो एक्का होता नव्हता. तर मग तुझा अनुभव कसा होता तेव्हा? माझा तेव्हाचा अनुभव म्हणजे मला पहिलं काय आयडिया नव्हती. मी 2012 पासून खेळायला लागले. बरं. मग खेळायला लागल्यापासून मला एक कॉन्फिडन्स आला की हा बाबा मी करू शकते. म्हणजे 2012ला तू पहिल्यांदाच वर गेली होतीस, तेही 9व्या थरावरती. बापरे, भीती नाही वाटली तुला? भीती नाही, आपली प्रॅक्टिस तर करायची ना मी, आणि मला भीती तर अशी कधी वाटलीच नाही.
असं आपण स्टेअरकेस कसं क्लाइंब करतो तसं वाटायचं मला. अच्छा, मग एवढ्या उंचावरून असं वाटलं नाही पडू पडू पडू? मग असं भीती ते सांग भीती नाही वाटत कधीच. आपल्या जर वरती आम्ही सरांनी आम्हाला शिकवलं वरती गेलं की कधी खाली नाही बघायचं, अच्छा वरतीच बघायचं. 2012ला जेव्हा तू नव्या थरावरती पोहोचली होतीस तेव्हा तू पडली होतीस बरोबर? तर तेव्हा कसं झालं होतं सगळं, कसं हँडल केलं होतं सगळ्यांनी? फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यांना भीती वाटलेली की पुढची ट्राय खेळेल की नाही, उभी राहील की नाही. पण मला कॉन्फिडन्स होता. मी सांगितलेलं की नाही आपण ट्राय सक्सेसच करून उतरायची आणि मी उभी राहिलेली आहे ट्रायला. म्हणजे तू पडल्यानंतर? हा, पडल्यानंतर. अरे बापरे, तुला कुठे लागलं होतं? माझे ओठ फुटलेले, रक्त येत ओठात ना. बापरे, म्हणजे चॅम्पियन आहेस यार तू. आणि तुझी पहिली वेळ होती बरोबर? हा, फर्स्ट टाइम. आणि पडून सुद्धा तू परत उभी राहिलीस. दॅट इज द स्पिरिट ना. खेळाडूला हे स्पिरिट असायलाच हवं नेहमी, बरोबर? 2012ला जेव्हा प्राप्ती पहिल्यांदा 9व्या थरावरती चढलेली होती आणि तिथून ती पडली, तिने तो एक्सपिरियन्स आमच्याशी शेअर केलाच, पण तो एक खेळाडू वृत्तीने तिने शेअर केला. म्हणजे ती असं बोलली की पडून तिला मार लागून सुद्धा ती परत एकदा 9व्या थरावरती गेली. पण तेव्हा तुमची काय अवस्था होती? तुम्ही कसं सावरलत स्वतःला? मला एकच मुलगी आहे, दुसरं असं हे नाही की जेणेकरून म्हणजे पण त्यावेळी तिचं जे बेशुद्ध पडलं आणि हजारो मुलं तिला तिच्या भोवती अवतीभोवती हे करतात आहे, म्हणजे माझ्याकडे शब्द नाही, मी पूर्ण एकदम निशब्द झाली होती. पण मला काही करण्याची तेवढी हे नव्हती. पण ह्या जय जवानच्या मंडळातल्या मुलांनी पहिल्याच बोलले 100% विश्वास आहे मला, त्यांनी त्यांचंच कोणतरी एक शरीराचा पार्ट आपला हे होतोय बरोबर, त्या ह्याच्याने तिला हे म्हणजे मला माझ्यापर्यंत ती गोष्ट आणलीच नाही. अरे बाप, ओके. त्या लोकांनी आणलीच नाही. जेव्हा ती 9व्या थरावर चढून ते ओठ फुटलेलं ओठ एवढं मोठं बाहेर आलं सुद्धा ती चढून तेव्हा ती खाली उतरली, मी एकदम हे केली. आणि माझे काही याच्यामध्ये बालपणीचे म्हणजे इथलेच आहेत, ते मला बोलले की म्हणजे तू घडवून होतस की हा म्हणजे एक असं कुठेतरी वाटत होतं की नाही आपलं आहे. आम्हाला असं कोणाकडनं कुठल्याच फॅमिलीकडनं आम्हाला दबाव नाही की माझ्या खेळाडूचा असं झालं, मार लागला तुम्ही लक्ष नका, असं अजूनपर्यंत आमच्या मंडळात याची कुठली गोष्ट झालेली नाही. आणि टार्गेट यावर्षी किती थरांचं आहे मग? तर अजून खेळाडूंची भरणा चालू आहे, खेळाडू येतील आणि मग आमचं अजून प्रॅक्टिसवर निर्भर राहील की आम्ही 8 लावू किंवा 9 लावू किंवा अजून काही 10 थराची अपेक्षा जी काय आहे ती पाहूया, येणाऱ्या प्रॅक्टिसमध्येच कळेल आम्हाला. ह्या स्टेजला बनवलं की 9 थर आम्ही गेल्या 2009 साली कंटिन्यू 5 वेळा 9 थर लावून उतरवले. 2010ला पण आम्ही तेच केलं. जवळ आता गिनीज बुकमध्ये आमचं नाव आहे. गिनीज बुकमध्ये सर्वांचं तेवढं प्रयत्न आहे, तेवढं सर्वांचं योगदान आहे आणि तेवढंच आमच्या कमिटीचं योगदान आहे की जे आमच्या पाठीशी आम्हाला लागणाऱ्या गोष्टी मुबलक पुरवतात आणि त्यांचं आयोजन आणि कार्यकर्त्यांचं आयोजन आणि खेळाडूंचं योगदान, त्यामुळे आज जय जवान क्रीडा मंडळ आज 1 नंबरवर आहे. तर ती सरकारने आम्ही बसावं, सरकारवर आम्ही बसायला तयार आहोत. समन्वय समिती तयार आहे. जे नियम येतील ते नियमाला आपण बनवून एक साहसी खेळाचा दर्जा मिळेल, जेणेकरून भविष्यात आता आमचं तर वय झालं आहे पण पुढे या खेळाडूच्या माध्यमातून खेळाडू तयार होतील आणि त्या खेळाडूंना शासन दरबारी कुठेतरी नोकरी वगैरे संधी मिळण्याचे चान्सेस वाढतील. ही आमची एक प्रमुख मागणी असेल गोविंदा पथकांतर्फे. बोला तर मग. गणपती बाप्पा मोरया, बोल बजरंग जागेवाले की जय, जोगेश्वरी माते की जय, जो बोले सोनिया. चला तर मग लोकशाही फ्रेंडली चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.